बोले इंग्लिश में बोले या हिंदी ना। तो आज हो गया। आज 25 दिसंबर को आप यहाँ पे आए हो तो ये क्रेडाई नासिक मेट्रो ने जो शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो किया है, 6 दिन का ये एक्सपो रहा है। और यहाँ पे नासिक एक बढ़ता शहर है और इस बढ़ते शहर में लोगों को अच्छे घर मिले और ये घर एक जगह में जाके उनको सारे घर एग्जामिन करके मिले, उसके लिए इतना बड़ा ये एक्सपो किया है। मैं तो बड़ा खुश हूँ यहाँ पे आके। लास्ट डे पे आप देख रहे हो शाम को 6:30 बजे करीबन 6 बजे के करीबन इतने सारे जो लोग आए इसको विज़िट करने के लिए। इसका ये मीनिंग आप निकाल सकते हो कि प्रॉपर्टी में लोगों की इंटरेस्ट काफ़ी बढ़ गई है। लोग समझने लगे हैं कि प्रॉपर्टी जैसा इन्वेस्टमेंट जो होता है वो सबसे सेफ़ होता है। और रेरा के आने से और अच्छे डेवलपर्स, हमारे क्रेडाई के अच्छे डेवलपर्सों को जिस तरह से आज प्रदर्शन कर रहे हैं, उससे लोगों की एक कॉन्फिडेंस बढ़ गई है। और आप शायद जानते ही हो कि तमाम हिंदुस्तानियों में करीबन 60% जो वेल्थ जनरेशन हुआ है वो रियल एस्टेट के ज़रिए हुआ है। ये लास्ट 20-30 सालों में थोड़ा बहुत कम हो गया था क्योंकि एक तरह का प्रोग्रेस नहीं था। लेकिन अब जब हम विकसित भारत की तरफ बढ़ रहे हैं और इतनी सारी इंडस्ट्रीज़ हमारे भारत में आ रही है और नासिक में ज़्यादा करके नई नई इंडस्ट्रीज़ का सेटअप होना, यहाँ पे आईटी सेंटर का जो जिसे कहते हैं सीएम साहब ने अनाउंस करना, ये सारी चीज़ों से नासिक में एक नई स्फूर्ति आएगी, नासिक में ग्रोथ होगा। और मैं एयरपोर्ट से यहाँ पे आ रहा था, एयरपोर्ट और ऐसे और इंफ्रास्ट्रक्चर समृद्धि हाईवे की वजह से नासिक और मुंबई की डिस्टेंस आपकी है कि गोल्डन ट्रायंगल की जो बात थी पहले, नासिक, मुंबई, पुणे, ये सारी चीज़ों का आज की तारीख में रियलिटी में ये हो रहा है। तो मेरा ये मानना है कि इन टाइम टू कम नासिक का जो ग्रोथ होगा उससे यहाँ पे जितने प्रॉपर्टी में इन्वेस्टर हैं या जो घर ले रहे हैं उनको एक अच्छा सा फ़ायदा मिलेगा। और ऐसे एग्जीबिशन में आके एक ही जगह में सारे नए नए प्रॉपर्टीज़ का प्रदर्शन देख के, और क्रेडाई है तो भरोसा है, ये मान के लोग जो यहाँ पे ले रहे हैं उनको बड़े आश्वासन से नए घर मिलेंगे और ये नए घरों में उनकी ग्रोथ हो, वो एक प्रॉस्पेरस हो, ऐसे हमारी इच्छा है। गौरव सर, थँक्यू। ते बिर्ला आय हॉस्पिटलचे प्रतिनिधी या ठिकाणी आले असते तर त्यांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि त्याचबरोबर गिफ्टिंग पाठ स्वागत करूया। मनापासून आपला आभार। आपण चेकअप सुरू असणार आहे तर आपलं घर असावं असं कोणाचं स्वप्न नसतं। मला वाटतं प्राण्यांपासून तर आपण तर सगळे मानव आहोत, परंतु असं म्हणतात की लग्न करावं बघून, नाही लग्न करावं बघून आणि घर बघावं बांधून, एवढं सोपं नाही आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं नाशिककरांचं हे स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं त्या इथं बसलेल्या सर्व क्रीडाईच्या मेंबर्सचं आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे। आणि कृणाल, गौरव आणि सगळ्या यंग टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन। मॅडम, खरंच म्हणजे इतक्या मायक्रो प्लॅनिंग यांनी केलं, हे केवळ मला असं वाटतं की हाऊसिंगचं प्रदर्शन नाही आहे, हे खऱ्या अर्थानं मगाशी सर वगैरे इराणी सर विचारत होते, हा ढोल कुठला वाजतोय? हा नाशिक ढोल आहे। हा नाशिक ढोल केवळ नाशिक मध्ये नाही तो मुंबईत सुद्धा जाऊन वाजून आलाय आणि त्याचं क्रेडिट आपण क्रीडाईच्या टीमला दिलं पाहिजे। आपल्याला माहिती सगळा मार्केटिंगचा जमाना आहे, तुमचं फील्ड तर खूपच महत्वाचं आहे, परंतु मला आनंद याचा आहे की केवळ आपण बिझनेस करत नाही आहे, तर आपण जिथे बिझनेस करतो आहोत, तिथे आपण व्यापार करतो आहोत, त्या शहराची ग्रोथ सुद्धा आपण विचार करतो आहोत। कारण मला आठवतं मागच्या क्रीडाईच्या एक्झिबिशन मध्ये आपण नाशिकचं मार्केटिंग करणार एक मोठी क्लिप आपण प्रदर्शित केली, त्यात नाशिकच्या असलेल्या यूएसपीज त्याच्यामध्ये होत्या। खरं तर या शहराला काय कमी नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शहरात एवढा मोठा हे सगळे स्टॉलवर्ड्स आणि आपल्याला देणगी या शहराला सगळ्यात महत्वाच्या क्लायमेटची। आज आपण ज्या वातावरणात बसलोय आणि मॅडम या ठिकाणी आहेत ज्या आपल्या नाशिकच्या आहेत, म्हणजे टाउन प्लॅनिंग मध्ये सध्या कोण आहेत तर बदादे मॅडम आहेत। आणि मला आनंद असा आहे
की हे डिपार्टमेंट ज्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं ते आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे हे नातं हे खातं आहे. त्यामुळे भाई मला असं वाटतं की आता पुढच्या 100 वर्षांचा विचार आपण केला पाहिजे. कारण काय नवीन नवीन पॉलिटिशियन्स येतात, प्रत्येकाला वाटतं मी हे करावं मी ते करावं, परंतु शहराचा एक व्हिजन प्लॅन आपण तयार केला पाहिजे जो आपण सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे. डिझाईन तयार केले. आर्किटेक्ट रघुदेव जायखेडकर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मेंटर प्रेसिडेंट असे आर्किटेक्ट मिहिर मेहता यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आर्किटेक्ट मिहिरजी मेहता यांना विनंती करतो. मिस्टर पिल्ले यांना पण विनंती आहे कृपया आपण देखील व्यासपीठावर यावं. ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे गिरीशजी पिल्ले आणि संदीपजी मिश्रा यांना विनंती आहे कृपया. अपकजी दलाल यांना विनंती आहे कृपया आपण देखील व्यासपीठावर यावं. या ठिकाणी नीलकमल मध्ये ज्यांना पारितोषिक जात आहे डोम ए मध्ये ते पुन्हा 2 जणांना हे पारितोषिक मिळत आहे ते म्हणजे ए बी. सुमिक बिल्कॉन अँड सुराना ग्रुप त्यांचे प्रतिनिधी जे असतील तर त्यांना कर अकामाई ग्रुप. यानंतर डोम ई मध्ये पुन्हा एकदा व्यासपीठावर यायचं आहे पारितोषिक स्वीकारण्यासाठी.